वडनेर रोड येथील कारगिल गेट आर्मी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या जवानांच्या 2 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून नेले फरफटत. याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवारी रात्री 9:15च्या दरम्यान वडनेर गेट येथील कारगिल गेट आर्मी परिसरात राहणाऱ्या रुचिक गंगाधर हा 2 वर्षीय चिमुकला घराच्या अंगणात खेळत असताना अचानक आलेल्या बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला करत फरफटत घेऊन गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जवळच असलेल्या वडिलांनी आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी डोक्याचे हेल्मेट मारून काही अंतरापर्यंत पाठलाग केला. मात्र चप्पळ बिबट्याने घरासमोर असलेल्या भिंतीवर झेप घेत जंगलात पसार झाला. वन विभागाचे कर्मचारी व उपनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सध्या रुचिक याला ड्रोनद्वारे शोधण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहे. अवघ्या 1 महिन्यापूर्वी देखील अशीच घटना वडनेर परिसरात घडली होती. स्थानिक नगरसेवक केशव पोरजे, आजी माजी लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी थेट वन विभागावर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता. ही घटना ताजी असतानाच वडनेर परिसरात पुन्हा एकदा चिमुकल्यावर नरभक्षी बिबट्याकडून हल्ला झाल्याने संपूर्ण शहरात व ग्रामस्थानांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सध्या चिमुकल्याचा युद्धपातळीवर शोध सुरू असून वडनेरगाव विदगाव पंचकृषीतील जवळपास 200 ते 500 नागरिक या ठिकाणी जमा झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.